आतापर्यंत अमेरिकेच्या नासाची अंतराळ विज्ञान, अंतरिक्ष प्रवास आणि अंतरिक्ष संशोधन यात मक्तेदारी होती. पण अमेरिकेमधीलच स्पेसएक्स या कंपनीने अंतरिक्ष प्रवासी आणि माल वाहतूक यात मोठी प्रगती केली आहे. जून 2024 मध्ये 8 दिवसांच्या अंतरिक्ष यात्रेसाठी बोईंग स्टारलायनर कॅप्सूलच्या चाचणीसाठी अवकाशात झेपावलेली सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी प्रवासी यानात उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे अंतरिक्षातच अडकून पडले. या दरम्यानच्या काळात तिने पृथ्वीच्या 4577 वेळा चक्रा मारल्या आणि 1,95,200 किलोमीटरचा प्रवास केला. शेवटी 18 मार्च 2025 रोजी सुनीता विल्यम्स तब्बल 286 दिवसांच्या अंतराळ मुक्कामानंतर पृथ्वीवर परत अवतरली. ती थेट ड्रॅगन कॅप्सूलच्या स्प्लॅशडाऊनने. ड्रॅगन कॅप्सूल मधल्या 17 तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतरच. काय आहे हे ड्रॅगन कॅप्सूल आणि याचा आपल्या मोबाईल फोनशी काय संबंध आहे? ड्रॅगन कॅप्सूल हे स्पेसएक्स या कंपनीचे एका वेळी 7 अंतरिक्ष प्रवाशांना घेऊन पृथ्वीवरून अंतराळात ये जा करणारे अंतरिक्ष यान आहे. हे एकमेव यान आहे जे सर्वाधिक सामान पृथ्वीवर आणू शकते. याची पूर्ण उंची 8.1 मीटर म्हणजे 26.7 फूट आहे. याचा व्यास 4 मीटर म्हणजे 13 फूट आहे. याचे घनफळ 9.3 घनमीटर किंवा 328 घनफूट आहे. याच्या शेपटीच्या दंडाकृती भागाचे घनफळ 37 घनमीटर अथवा 1300 घनफूट आहे. प्रक्षेपण वस्तुमान 6000 किलो आणि परतीच्या वेळीचे वस्तुमान 3000 किलो आहे. ड्रॅगनची ही दंडाकृती शेपटी दाबविरीत सामान घेऊन जाते. तसेच यानाच्या उड्डाणाच्या वेळी मदत करणारी व्यवस्था यामध्ये आहे. यातील निम्मी जागा ही सोलर पॅनल्सने व्यापली आहे. यानाच्या अंतरिक्ष प्रवासात ती ऊर्जा निर्माण करण्याचे काम करतात. तसेच यान जेव्हा कोणत्याही अंतरिक्ष मुक्कामी स्टेशनवर असते त्यावेळी यानाला लागणारी ऊर्जा यातूनच मिळते. परतीच्या प्रवासात ही शेपटी ड्रॅगन सोबतच जोडलेली असते. अगदी ड्रॅगनचा पृथ्वीच्या वातावरण कक्षात प्रवेश होईपर्यंत. ड्रॅगन अंतरिक्ष यानाचा वरचा भाग म्हणजे टोपीचा भाग हा नियंत्रित दाबाखाली असलेला विभाग आहे. यातून अंतरिक्ष प्रवासी आणि पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील अशा वस्तूंची ने-आण करता येते. ड्रॅगन आपल्या पूर्वनियोजित आणि सूचनांद्वारे मिळालेल्या कक्षेतून प्रवास करताना यानाला त्याची दिशा आणि हालचाली करता याव्यात म्हणून नियंत्रण करण्यासाठी ड्रॅको थ्रस्टर्स आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीत मुख्य प्रक्षेपक वाहनापासून त्वरित वेगळे होण्यासाठी 8 सुपर ड्रॅको थ्रस्टर्स आहेत. यात वरील टोकाच्या भागात यांत्रिक झडप आहे जी मोहिमेच्या वेळी निरीक्षण करण्यासाठी खिडकीप्रमाणे उघडता येते. यानातील प्रवाशांना अंतराळ परीक्षण करता यावे यासाठी निरीक्षण घुमट दिला आहे, ज्यातून पृथ्वी, ग्रहतारे, आकाशगंगा यांचे दृश्य पाहता येते. यानामध्ये स्वच्छतागृह आहे ज्यात पडदा ओढून आडोसा निर्माण करता येतो. अति कमी गुरुत्वाकर्षणामध्ये सुद्धा विष्ठा आणि शारीरिक विसर्ग हाताळण्यासाठी क्षमता असे हे स्वच्छतागृह बनवले आहे. स्पेसएक्स ही कंपनी त्यांच्या रॉकेट्स, ड्रॅगन कॅप्सूल आणि दळणवळणाचे उपग्रह या सर्वांमध्ये जे सॉफ्टवेअर, संगणक प्रणाली आणि ऑपरेटिंग सिस्टीम वापरते ती आपल्या हातातील अँड्रॉइड फोनमध्ये आहे तीच आहे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, जी जगभरातल्या करोडोच्या संख्येने असलेल्या अँड्रॉइड फोनमध्ये वापरली जाते. यानातील ब्राउझर हा गुगल क्रोम ब्राउझरच आहे. यानात वापरलेली लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही स्पेसएक्सच्या तज्ज्ञांनी त्यांच्या वापरासाठी बनवली आहे आणि त्यासाठी लिनक्स कर्नल 3.2 म्हणजेच लिनक्स कर्नल 3.2 हा वापरला आहे. तर अशी अंतराळ प्रवास, उपग्रह, रॉकेट्स
यासाठी वापरलेली आणि तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये असलेली ऑपरेटिंग सिस्टीम मुळात एकच आहे.